निकष काय असावेत हे ठरवण्यात आलेले आहे आणि याच अनुषंगाने आता राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र दिली जात आहेत. मात्र या GR मध्ये काही बदल करून याच्या संदर्भातील एक शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे आणि या शुद्धीपत्रकामध्ये आता काही महत्वाच्या अशा बाबी घालण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये मुलाखतीसाठीचे असलेले गुण याप्रमाणे निकष जे पात्रतेचे आहेत त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता गुणांकनावर आधारित निवड जे असणार आहे याच्यासाठी 100 मार्क, ज्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण, त्याच्यानंतर पदवी पदविका, त्याच्या व्यतिरिक्त जे काही वरील शिक्षण अर्हता असेल त्याच्यासाठी 5 गुण हे अतिरिक्त गुण म्हणून दिले जाणार आहेत. पदव्युत्तर असेल तर त्याच्यासाठीचे अतिरिक्त 5 गुण दिले जाणार आहेत आणि याच्यासाठी किमान 10 गुणाची या ठिकाणी असणार आहे. MSc IT किंवा CCC इतर जे काही कॉम्प्युटरच्या रिलेटेड नॉलेज असेल त्याच्यासाठी 15 गुण आहेत. पायाभूत सुविधासाठी 15 गुण, आर्थिक क्षमता 10 गुण, याच्यानंतर ग्राहक सेवा आणि संवाद याच्यावरती आधारित 20 गुण, अनुभवावरती 10 गुण, व्यवसाय आराखडा शाश्वतता याच्यावरती 5 गुण, सामाजिक समावेशकता 5 गुण आणि चारित्र्य पडताळणी 10 गुण असे 100 गुण असणार आहेत. याच्या संदर्भात काय काय क्रायटेरिया असतील ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त किमान पात्रता आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये 18 वर्ष वय पूर्ण असावं, 12वी उत्तीर्ण असावा, MSc IT किंवा समकक्ष प्रमाणपत्रास प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे. संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा, आधार क्रमांक, पॅन, बँक खाते, आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावीत आणि नैतिक अधपतन, आर्थिक फसवणूक, सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा. याच्यासाठी चारित्र्य पडताळणी देखील आवश्यक असणार आहे. पायाभूत सुविधा काय असाव्यात तर किमान 100 चौरस फूट जागा, 2 कॉम्प्युटर, 1 लॅपटॉप किंवा 1 टॅपटॉप, त्याच्यानंतर लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरणं, वेबकॅम, UPS अथवा पर्यायी वीज बॅकअप, ब्रॉडबँड इंटरनेट ग्रामीण 10 MBPS पेक्षा आणि नागरी 20 MB पेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी असावी, CCTV ची व्यवस्था असावी, नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष असावा, शासन प्राधिकृत सेवा शुल्क दर्शवणारा फलक हा बाह्य फलक, नामफलक असावा. अशा प्रकारच्या काही महत्वाच्या अटी आहेत. मुलाखत कशी घेतली जाणार, त्याच्या संदर्भातील काय काय नॉलेज असावं याच्या संदर्भातील माहिती देखील या GR मधून देण्यात आलेली आहे. याच्यानंतर कार्यप्रदर्शनावर आधारित करार, 3 वर्षाचा करार या ठिकाणी VLB ला प्राथमिक तत्वावर दिला जाणार आहे. त्याच्यानंतर केलेल्या व्यवहाराची संख्या, नागरिकांचं समाधान या बेसवरती पुढे त्याचं नूतनीकरण दिलं जाणार आहे. अपात्रतेचे निकष काय, खोटी बनावट कागदपत्र सादर करणं, कोणत्याही योजनेतून काळ्या यादीत समाविष्ट करणं, आर्थिक फसवणूक, सायबर गुन्ह्याची गंभीर प्रकरणं प्रलंबित असणं हे याच्यामध्ये अपात्र असणार आहेत. निवड प्रक्रिया कशी आहे, अर्जाची प्राथमिक छाननी पडताळणी, गुणांकनाच्या आधारे कागदपत्राचं प्रशिक्षण, प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी, पोलीस पडताळणी, जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत मुलाखत, 100 गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी, त्याच्यानंतर प्राथमिक निवड प्रसिद्ध करणं, हरकती मागवणं, हरकतीनंतर अंतिम निवड यादी, नियुक्ती आदेश, अनिवार्य प्रशिक्षण 6 महिन्याचा परीक्षाविधीन कालावधी आणि समाधानकारक कार्यप्रदर्शनानंतर नियमित मान्यता. अशा प्रकारे ही निवड प्रक्रिया असणार आहे आणि याची अंमलबजावणी या शासन निर्णयाच्या शुद्धीपत्रकातील तरतुदी राज्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्राच्या निवडीसाठी लागू राहणार आहेत आणि या GR निर्गमित केल्यापासून या सर्व अटी शर्ती लागू राहणार आहे. हा महत्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.